नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। कांदा उत्पादकांची चिंता मिटली। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एकंदरीतच महत्त्वाची घोषणा, मोठा निर्णय घेतला आहे। काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे, संपूर्ण सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि केंद्र सरकार खरेदी करणार कांदा, तर काय भावाने खरेदी करणार, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। करू शकता, खरेदी करणार कांदा उत्पादकांची चिंता मिटली, सरकार खरेदी करणार शेतकऱ्यांकडील कांदा, कृषी मंत्र्याची घोषणा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा। केंद्र सरकार 1235 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार। घसरलेल्या कांदा बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत होते। गेल्या काही दिवसापासून शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांना पिकवलेला कांदा अगदी कवडीमोल भावाने विकला जातोय। पश्चिम आशियातील युद्धामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा पिकाला कवडीमोल भाव आहे। कित्येक क्विंटल कांदा विकूनही शेतकऱ्यांच्या हातात पैसे राहत नव्हते। त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा केली आहे। 1235 रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी करणार। उत्पादक खर्च भरून निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आला होता। बळीराजाची हीच अडचण लक्षात घेता सरकारने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या ठिकाणी बघितलं तर केली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साताऱ्याच्या दौऱ्यावर होते। या दरम्यान त्यांनी कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे। 12.35 रुपये प्रति किलोच्या दराने, म्हणजेच 1235 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करेल अशी सांगितलेले आहे। तर या घोषणेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते। महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे। पश्चिम आशियातील संकटामुळे कांद्याच्या निर्यातीत बाधा निर्माण झाल्याने कांद्याला घसरला आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले। चव्हाण यांच्या या घोषणेनंतर नाफेडला कांदा खरेदीचे आदेश देण्यात आलेले आहे। धन्यवाद। लाईक आणि सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।